मुंबई विमानतळावर येणाऱ्या एका ब्राझीलच्या नागरिकाकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळताच DRI मुंबईच्या अधिकाऱ्यांनी साओ पावलोहून AF 218 या फ्लाईटने येणाऱ्या एका प्रवाशाला अडवलं। प्रवाशाची वैयक्तिक झडती घेतली असता त्याच्या आतील कपड्यामध्ये जाड द्रवाने भरलेले 7 पाऊच शिवलेले आढळले। फील्ड टेस्ट किटद्वारे चाचणी केली असता द्रवामध्ये कोकेन असल्याची पुष्टी झाली। या पाऊचमध्ये कोकेन घेऊन जात असल्याचेही प्रवाशांनी मान्य केले। एकूण 1110 ग्रॅम लिक्विड कोकेन जप्त करण्यात आले, ज्याची अवैध बाजारात किंमत अंदाजे 11.1 कोटी रुपये आहे। जप्त केलेले कोकेन NDPS कायदा 1985 अंतर्गत जप्त केले असून त्याच कायद्यातील तरतुदीनुसार प्रवाशाला अटकही करण्यात आले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।